वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो। कहाणी गणपतीची। ऐका भगवान गणेशा तुमची कहाणी। निर्मळमळे उदकांचे तळे, बेलाचा वृक्ष सुवर्णांची कमळे, विनायकांची देवळे रावळे, मनाचा गणेश मनी वसावा, हा वसा कधी घ्यावा? श्रावणाच्या चौथी घ्यावा, माघी चौथी पूर्ण करावा। संपूर्णाला काय करावं? पशा पैलीचं पीठ कांडावं, 18 लाडू करावेत, 6 देवाला द्यावेत, 6 ब्राह्मणाला द्यावेत, 6चं सहकुटुंबी भोजन करावं। अल्पदान महापुण्य असा गजानन मनी स्मरावा, मनी पाविजे चिंतल लाभिजे, मनकामना कार्यसिद्धी निर्विघ्न करीजे। ही 60 उत्तरांची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। कहाणी संकष्टी चतुर्थीची। ऐका संकष्टी चतुर्थीची कहाणी। पुरातन काळी कृतवीर्य नावाचा एक राजा होऊन गेला। त्याच्या राणीचे नाव सुगंधा देवी होते। त्याच्या राज्यात समृद्धी होती। राजाकडे सर्व प्रकारचे वैभव होते, पण त्याच्या पोटी संतान नव्हते। राजाने खूप दान धर्म केला, पण तरीही संतानाची प्राप्ती झाली नाही। राणी उदास झाली। ते तीर्थयात्रा करू लागले। एके दिवशी राजाच्या स्वप्नात वडील आले। त्यांनी गणेशाची आराधना करावयास सांगितले। संकष्ट चतुर्थीचे व्रत कर असे मार्गदर्शन केले। राजाने सकाळी उठून तो दृष्टांत आपल्या राणीला सांगितला। राणीला अतिशय आनंद झाला। राजा राणीनं जाणकारास व्रताची माहिती विचारली। जाणकाराने सांगितले की दर महिन्याच्या पौर्णिमेनंतर चतुर्थी तिथी येते, तिला संकष्टी असे म्हणतात। व्रत करणाऱ्यांनी या दिवशी ब्राह्म मुहूर्तावर उठावे, तिळाचे उटणे लावून स्नान करावे, दिवसभर उपवास करावा, श्री गणेशाचे नामस्मरण करावे, दूध व फळे खाऊन राहावे। रात्री चंद्रोदयाचे वेळी गणपतीची पूजा करावी। चौरंगावर अथवा पाटावर गणपतीची मूर्ती ठेवावी। अभिषेक करावा। अभिषेकाच्या वेळी गणपती अथर्वशीष म्हणावे। दुधाचा अभिषेकही असावा। लाल गंध लावावे। तांबडी फुले अर्पण करावीत। 21 दुर्वांची जुडी व शमीपत्रे व्हावीत। धूप व दीप लावून 21 मोदकांचा नैवेद्य दाखवावा। आरती मंत्र पुष्पांजली करावी। मनोभावे गणपतीची प्रार्थना करावी। चंद्रोदय झाल्यावर चंद्राची पूजा करावी। ओवाळणी करावी। मग चौरंग पाटावरील पूजा विसर्जित करावी। भोजन प्रसाद ग्रहण करावा। ही संकष्टी चतुर्थीचे व्रत 4, 7, 11 किंवा 21 वेळा करावे। राजा राणीने या व्रताची शास्त्रशुद्ध माहिती समजून घेतली आणि भावयुक्त अंतकरणाने हे व्रत पूर्ण केले। श्री गणेशाच्या कृपा प्रसादाने त्यांना पुत्र झाला। त्या पुत्राचे नाव कार्तवीर्य असे ठेवले। हा मुलगा पुढे महान गणेश भक्त झाला। पुरातन काळापासून आजपर्यंत अनेक भक्तांनी हे व्रत केले व आपले कार्य सफल करून घेतले। तसेच आपले कार्यही सफल हो, ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण।
श्रावणी रविवार आदित्य पूजन माहिती। श्रावण महिन्यातील प्रत्येक रविवारी आदित्य राणूबाईचे व्रत करतात। आषाढी एकादशीपासून चातुर्मासाचा सात्विक काळ सुरू होतो आणि त्यातील महत्त्वाचा महिना म्हणजे श्रावण। श्रावण हा उपवासांचा, व्रतांचा, उत्सवाचा महिना म्हणून ओळखला जातो। वारानुसार त्या देवतांचे पूजन करण्याची परंपरा आपल्याकडे आहे। श्रावणातील रविवारी सूर्याचे पूजन केले जाते। यावेळी जे व्रत करतात त्याला आदित्य राणूबाईचे व्रत असे म्हणतात। हे व्रत स्त्रिया करतात। स्नानानंतर विड्याच्या पानावर सूर्याची चित्र रक्तचंदनाने काढतात। त्याच्या बाजूला एका वर्तुळात षटकोन काढतात। नंतर 6 पदरी दोरा घेऊन त्याला 6 गाठी मारतात। या सर्वांची एकत्रित अशी पूजा करतात। नंतर एका सवाष्णाला जेवायला बोलवतात। राणूबाई ही सूर्याची पत्नी। तिची पूजा या व्रतात केली जाते। तिची कथा न ऐकल्याने एका राणीला दारिद्र्य आले। तिला या गोष्टीचा खूप पश्चाताप झाला। यानंतर तिने आदित्य राणूबाईची पूजा केली, मनोभावे पूजन केले। तिला तिचे गतवैभव पुन्हा लाभले। अशा आशयाच्या कथा आढळून येतात। महाराष्ट्रातील खानदेशात हे व्रत विशेष करून प्रचलित आहे। तेथे बऱ्याच घरात कुठल्याही मंगल कार्याच्या आधी राणूबाई आणि सूर्याचे लग्न लावण्याची प्रथा आहे। म्हणजेच काय तर कुठल्या ना कुठल्या रूपात सूर्यपूजा करण्याची प्रथा आपल्या संस्कृतीत आहे। ज्यांना आदित्य राणूबाईचे व्रत करणे शक्य नसते त्यांनी दर रविवारी स्नानानंतर नित्यकर्म करून सूर्य आणि राणूबाईची मानस पूजा करावी आणि गायत्री मंत्र म्हणावा। आणि हे व्रत पूर्ण झाल्यानंतर संपूर्णाला रथसप्तमीच्या दिवशी एका दाम्पत्याला जेवायला बोलवावे आणि या व्रताचे उद्यापन करावे। सूर्यस्तुती। जयाच्या रथा एकची चक्र पाही, नसे भूमी आकाश आधार काही। असे सारथी पांगुळा ज्या रथासी, नमस्कार त्या सूर्य नारायणासी। करी पद्म माथा किरीटी झळाळी, प्रभा कुंडलांची शरीरा निराळी। पहा रश्मी ज्याची त्रिलोकासी कैसी, नमस्कार त्या सूर्य नारायणासी। सहस्त्रद्वये 200 आणि 2, क्रमी योजने जो निमिषार्धतेन। मना कल्पवेना जयाच्या त्वरेसी, नमस्कार त्या सूर्य नारायणासी। विधिवेद कर्मासी आधार करता, स्वधाकार स्वाहादी सर्वत्र भोक्ता। असे अन्नदाता समस्ता जनासी, नमस्कार त्या सूर्य नारायणासी। युगे मंत्रकल्पात ज्याचे निहोती, हरी ब्रह्म रुद्रादी ज्या बोली जेती। क्षयांती महाकाळ रूप प्रकाशी, नमस्कार त्या सूर्य नारायणासी। शशी तारका गोऊनी जो ग्रहाते, त्वरे मेरुवेष्टोनिया पूर्व पंथे। भ्रमे जो सदा लोक रक्षावयासी, नमस्कार त्या सूर्य नारायणासी। समस्तासुरा माझी तू जाणवर्या, म्हणूनीच तू श्रेष्ठ ना त्याम सूर्या। दुजा ठेवतो दाखवी स्वप्रकाशी, नमस्कार त्या सूर्य नारायणासी। महामोह तो अंधकारासी नाशी, प्रभा शुद्ध सत्वाची अज्ञान नाशी। अनाथा कृपा जो करी नित्य ऐसी, नमस्कार त्या सूर्य नारायणासी। कृपा ज्यावरी होय त्या भास्करांची, न पाहू शके शत्रु त्याला विरंची। उभ्या राहती सिद्धी होऊ निदासी,
नमस्कार त्या सूर्यनारायणासी, फळे चंदने आणि पुष्पे करोनी, पूजावे बरे एक निष्ठा धरोनी, मनी इच्छिले पाविजे त्या सुखासी, नमस्कार त्या सूर्यनारायणासी. नमस्कार साष्टांग बापा स्वभावे, करोनी तया भास्करा लागी ध्यावे, दरिद्रे सहस्त्रादि जो क्लेशनाशी, नमस्कार त्या सूर्यनारायणासी. वरी सूर्य आदित्य मित्रादि भानु, विवस्वान इत्यादी पादरेणु, सदा वांछिती पूज्यते शंकरासी, नमस्कार त्या सूर्यनारायणासी. ओम ह्रीं सूर्याय नमः. शिवस्तुती. कैलास राणा शिवचंद्रमौळी, फणींद्र माथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. रवींदु दावा नलपूर्ण भाळी, स्वतेज नेत्री तिमिरांध जाळी, ब्रह्मांड दिशा मदनांतकारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. जटा विभूती उटी चंदनाची, कपालमाला प्रीत गौतमीची, पंचानना विश्व निवांतकारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. वैराग्य योगी शिवशूलपाणी, सदा समाधी निजबोधवाणी, उमा निवासा त्रिपुरांतकारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. उदार मेरूपती शैलजेचा, श्री विश्वनाथ म्हणती सुरांचा, दयानिधी जो गजचर्मधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. ब्रह्मादिवंदी अमराधिनाथ, भुजंगमाला धरी सोमकांत, गंगाशिरी दोष महाविदारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. कर्पूर गौरी गिरिजा विराजे, हळाहळे कंठ निळाची साजे, दारिद्र्य दुःखे स्मरणे निवारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. श्मशान क्रीडा करिता सुखावे, तो देव चूडा मणी कोण आहे, उदास मूर्ती जटा भस्मधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. भूताधिनाथ अरियंतकाचा, तो स्वामी माझा ध्वज शांभवाचा, राजा महेश बहुबाहुधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. नंदीहराचा हर नंदिकेश, श्री विश्वनाथ म्हणती सुरेश, सदाशिव व्यापक तापहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी.
भयानक भीम विक्राळ नग्न, लीला विनोदे करी काम भग्न. तो रुद्र विश्वंभर दक्ष भारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. इच्छाहराची जग हे विशाळ, पाळी रचितो हरी ब्रह्म गोळ. उमापती भैरव विघ्नहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. भागीरथी तीर सदा पवित्र, जेथे असे तारक ब्रह्म मंत्र. विश्वेश विश्वंभर त्रिनेत्रधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. प्रयागवेणी सकळा हराच्या, पदारविंदी वाहती हरीच्या. मंदाकिनी मंगल मोक्षकारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. कीर्ती हराची स्तुती बोलवेना, कैवल्यदाता मनुजा कळेना. एकाग्रनाथ विष अंगीकारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. सर्वांतरी व्यापक जो नियंता, तो प्राणलिंगा जवळी महंता. अंकी उमाते गिरिरूपधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. सदा तपस्वी असे कामधेनू, सदा सतेज शशिकोटी भानू. गौरीपती जो सदा भस्मधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. कर्पूर गौर स्मरल्या विसावा, चिंता हरी जो भजका सदैवा. अंती स्वहित सूचना विचारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. विराम काळी विकळे शरीर, उदास चित्ती न धरीच धीर. चिंतामणी चिंतने चित्तहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. सुखावसाने सकळे सुखाची, दुःखावसाने टळती जगाची. देहावसाने धरणी थरारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. अनुहत शब्द गगनी न माय, त्याचे निनादे भवशून्य होय. कथा निजांगे करुणा कुमारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. शांती स्वलीला वदनी विकासे, ब्रह्मांड गोळी असुनी न दिसे. बिल्ली भवानी शिव ब्रह्मचारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. पितांबरे मंडित नाभिजाची, शोभा जडित वरी किंकिणींची. देव दत्त दुरितांतकारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. जीवा शिवांची जडली समाधी, विठला प्रपंची तुटली उपाधी. शुद्ध स्वरे गर्जती वेदचारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. निधान कुंभ भरला अभंग, पहा निजांगे शिव ज्योतिर्लिंग. गंभीर धीर सुरचक्रधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. मंदार बिल्वे बकुले सुवासी, माला पवित्र वहा शंकरासी. काशीपुरी भैरव विश्वतारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. जाई जुई चंपक पुष्प जाती, शोभे गळा मालती माळ हाती. प्रताप सूर्य शरचापधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. अलक्ष मुद्रा श्रवणी प्रकाशे, संपूर्ण शोभा वदनी विकासे. नेई सुपंथे भव पैल तीरी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. नागेश नामा सकळा जिव्हाळा, मना जपे रे शिवमंत्रमाळा. पंचाक्षरी ध्यान गुहा विहारी,
तुझ वीण शंभो मज कोण तारी. एकांती ये रे गुरुराज स्वामी, चैतन्य रूपी शिवसौख्य नामी. शिणलो दयाळा बहुसाळ भारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. शास्त्राभ्यास नको श्रुती पढू नको, तीर्थासी जाऊ नको. योगाभ्यास नको व्रते मख नको, तीव्रे तपे ती नको. काळाचे भय मानसी धरू नको, दृष्टांश शंकू नको. ज्याची या स्मरणे पतित तरती, तो शंभू सोडू नको. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. इति शिवार्पणमस्तु. धन्यवाद. नमस्कार.